मित्रांनो आत्ता आम्ही निघालो आहे गाडी वॉश करायला. आणि या बस बघा एकदम फ्लोरोसंटमध्ये ग्रीन कलरमध्ये त्यानंतर नियॉन कलरमध्ये असे दिसत आहेत आम्हाला. काल आम्ही छान जेवण केलं एका ठिकाणी. या ठिकाणी हैदराबादी बिर्याणी म्हणून होतं, तर खूप मस्त लोक पण मिळाले. चहा इकडची खूप सुंदर आहे. मी कधी चहा घेत नाही, पण कालपासून 2 ते 3 वेळा चहा घेतली गेली. सिटी छान आहे. अपडाऊन घरं आहेत इथं, कलरफुल घरं आहेत आणि सुटसुटीत आहे. गर्दी मार्केटमध्ये असते आत, बट आता आम्ही बाहेर चाललो आहे. थोडंसं वॉशिंग सेंटर बाहेर आहे म्हणे. हां आगे ओके. पुढे म्हणे ए पुढे चला पुढे. आगे आगे कितना आगे भाई, कितना आगे आ गए हम. 3-4 किलोमीटर तो आगे ही आ गए. मित्रांनो आम्ही हे वॉशिंग सेंटर शोधत शोधत पूर्ण उटीतले आहे ना जे टिपिकल घरं आहेत, मेन उटी जे आहे ना, म्हणजे त्या ठिकाणी कोणी टुरिस्ट लोक येत नाही मोस्टली, तर अशा ठिकाणी आम्ही फिरतोय. तर हे पण एक बघणं होऊन गेलं. एका ठिकाणी येऊन पोचलो आहे आणि इतकं शोधलं आम्ही. 5-6 किलोमीटर पुढे आलो आणि 4 व्हीलरचंच करतात म्हणे इथं वॉशिंग. यार टाईम खूप झाला आहे. आता अगोदर खाऊन घेतो. असे भेटलेत ना पोरं खायला. मसाला डोसा, आमलेट पाव, इडली, त्यानंतर अजून काय मागवलं आहे, ब्रेड आमलेट. मस्त इकडचं जेवण पण छान आहे. आणि ती इडली आहे ना ती स्मूथ आहे ना, सॉफ्ट आहे खूपच. मित्रांनो 300 रुपये घेतले पण वर्थ आहे. डिझेल वगैरे लावता येते. अच्छा इसलिए ते चाईनला पूर्ण ग्रीस लागलेलं आहे ना, चिकट झालेली, त्यामुळे ते पूर्ण त्याच्याने डिझेलने काढतायत. आपल्याकडे अशी वॉशिंग कधीच बघितली नाही मी. बढिया आहे. चला म्हणून 300 रुपये घेत आहेत, आता कळालं. ते निलगिरीचे झाड बघितले का, हे आपल्याकडे असे बिलकुल नाही आहे. एवढं मोठं खोड आहे त्याचं. आणि उंच किती बघितले का, कितीतरी 1000 वर्षापूर्वीचे असतील हे. जास्त पण नाही म्हणू शकत आपण, पण इकडचं जे वातावरण आहे, पाऊस आहे, ह्या झाडांसाठी एकदम प्रॉपर आहे. आता कोणत्या गावात येऊन पोचलो काय माहिती आम्ही. पुढे बघा पूर्ण शेती आहे चहाची. मे बी हे गोल्ड, वैभव गोल्ड, हे चहाचंच काहीतरी वाटतंय बरं का. हे गोडाऊन, हे सगळे चहाचे आहे ना, मोठे फॅक्टरीज आहे इथं, आउटलेट आहे. कुनूर 6 किलोमीटर राहिलं आहे इथून. समोर बघितलं मित्रांनो काय दिसत आहे, सिनिक वातावरण. वा. आपल्या गाड्या खुश झाल्या असतील, अशा ठिकाणी तुम्ही आम्हाला घेऊन आला आहेत. लीन काय प्रॉपर लीन होत आहेत. माझ्या बाईकवर सूरज बसला आहे मागे, व्हिडिओज काढतोय छान सगळ्यांचे. अरे वा, याची थंडीगार हवा लागते. वा वा वा, एकदम डीप फॉरेस्ट मध्ये आलोय आपण. काका काय घेऊन चालले. अरे वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. चला चला वरती चला, चल चल चल. रॅन्डम ठिकाणी घुसलोय आम्ही. खालचा कुनूर साईडला जातो रस्ता, पण आम्हाला ना राहिलं नाही गेलं की जाऊ म्हटलं वरती काय आहे स्पेशल. आणि ज्या ठिकाणी लोक जात नाहीत त्या ठिकाणी आम्ही चाललोय. चला पोचलो एका गावाच्या ठिकाणी. बस इथंच बाईक लावू आपण. इथला सीन छान वाटतोय. अरे वा, समोर मंदिर आहे, खाली माकडे आहेत. आणि ही चहाची शेती मित्रांनो, ही समोरची. काय व्ह्यू आहे हा. सुंदर सुंदर सुंदर. मित्रांनो व्ह्यू बघा समोरचा.
चल 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 चल. हाडू रे, मागून गाडी येते. समोरचं मंदिर बघा मित्रांनो. इकडे लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला. आणि मी लोकेशन लावलेलं नाही कारण की शुभमच्या गाडीला होल्डर नाही मोबाईलचा. पुढे लीड करतोय वेदांत. आणि थोडं सावकाश गाडी चालवावं लागते, मागची पुढची गाडी कळत नाही आहे. आणि ही गाडी थोडीशी हातात बसली त्यामुळे मी शुभमची गाडी घेतलेली आहे. मजा येते. व्ह्यू छान आहे इकडचा. हे बघा मित्रांनो, हे स्टेअर्स बघितल्या चहाच्या शेतीचे मळे छोटे 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 मस्त खाली असे येत आहेत. वा, हे बघा किती सुंदर वातावरण आहे. आता खूप डाऊन आम्ही खाली चाललोय. हा डाऊन हिल म्हटला तरी चालेल. समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, असं वाटतं एक काश्मीर, मिनी काश्मीर आहे, छोटंसं आहे. आणि वरती आकाश बघा. असे सुंदर फोटो आलेले आहेत मित्रांनो आमच्या इथले. आणि बाप हे बघा समोरचं, असं वाटतंय गुलमार्ग वगैरे नाही का त्या साईडला आल्यासारखं वाटतंय. उटी कसं आहे ना मित्रांनो, उटीला तुम्ही आहे ना फक्त स्टेसाठी राहू शकता कारण की उटीचं आणि कुनूरचं वातावरण सेम आहे. बट कुनूरमध्ये आहे ना फिरण्यासाठी जे प्लेसेस आहेत, जे छोटे छोटे ॲडव्हेंचरस आहेत, काही स्पॉट आहेत तिथं. त्यानंतर गार्डन आहे खूप साऱ्या. ते मिनी आपण म्हणू शकतो टॉय ट्रेन. तर ती सगळं आहे ना, ते सगळं बघण्यासाठी आपल्याला कुनूरलाच जावं लागतं. तर तुम्ही कुनूरला या. उटीला फक्त तुम्ही गार्डन वगैरे या छोट्या छोट्या गोष्टी आहे, छोटं मार्केट आहे तिथं, ते एक्सप्लोअर करू शकता. बट मेन जे एक्सप्लोअर करण्यासाठी जी सिटी आहे तर ती कुनूरच आहे. आता बघा किती डाऊन हिल आहे खाली, प्रॉपर यू टर्न आहेत. आणि मागे बघा हे मागचे. परत आम्हाला येताना ह्याच रस्त्याने वरती यायचं आहे. अरे वा, काय दिसते पॅन्थू, काळी काळी शार. स्पीड स्किल्स बघा, असे बोर्ड लावलेले ठिकठिकाणी. मोहात येऊ नये, फक्त हळू घ्यायची गाडी. जेवढी फास्ट चालवणार तेवढी स्वतःला अडचण होईल. हे बघा मित्रांनो, समोर चहाची शेती आणि त्याच्यामध्ये असे निलगिरीचे झाडं आहेत. खूप सुंदर. आणि समोर पण चहाची शेती आहे, बट तिथं चहा दिसत नाही. इकडच्या साईडला चहा आहे, तिकडची काढली गेली असणार मे बी. मित्रांनो, एक कॉर्टेज बघितलं का लाकडामध्ये, पाम ट्रीच्या. हे छोटे छोटे कॉर्टेज आहेत, सुंदर आहे. हा पूर्ण डोंगर आम्ही आहे ना पालथा गेला आणि परत आता वरती आलो. आता परत ह्या साईडने असं लेफ्ट साईडला जायचं आहे. एका वॉटरफॉलला चाललो आहे आम्ही. आता बघू तिथं परिस्थिती काय आहे. बट आम्ही कुनूरमध्येच आहे आता. आणि एकदम टिपिकल गावामधून आम्ही जातो आहे. आणि साईडने पूर्ण चहाचे मळे आहेत, टोटल चहाचे मळे. एकदम टिपिकल लोक इकडच्या गावातले जे म्हणतात ना आपण एकदम प्रॉपर, तर त्या टाईपमध्ये. बघा मित्रांनो, इथं टी फॅक्टरी आहे. आम्हाला इथले टी घेऊन जायची, चहा घेऊन जायची, कॉफी पण मिळाली तर कॉफी पण घेऊन जाऊ. आई खुश होऊन जाईल घरी नेल्यानंतर. आता पुढच्या महिन्यात दिवाळी येते, म्हणजे आजची तर 30 तारीख आहे. सप्टेंबरचा शेवटचा दिवस म्हणू शकतो आपण. रा 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 रा, खतरनाक खतरनाक. म्हणून ह्या ठिकाणाला क्वीन ऑफ हिल्स म्हटलं जातं, उटी आणि कुनूरला. जबरदस्त आहे, जबरदस्त सीन आहे मित्रांनो. पूर्ण चहाची शेती, झाडं इतके सुंदर आहे तिथले. तर आम्ही पोचलोय आता इथं. काही गाड्या लावलेल्या आहेत तिथं. काहीतरी खावं लागेल, आत्ता वाजलेले 2:30. तर आम्ही आता कनूर येथील कॅथरीन वॉटरफॉल येथे आलोय. वॉटरफॉलपेक्षा येण्याचा रस्ता तेवढा भारी होता की मनच नाही करत इथं परत जाण्याचं. तर मयूर भाऊ, तुम्हाला काय वाटतं आजचा हा सिनिक नजारा बघून? हे तर भाई महाराष्ट्रात सुद्धा नाही असं आपल्याला बघायला मिळणार.
आणि साऊथमध्ये तुम्ही येणार तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे थोड्याशा. आपण म्हणतो नाही का ऑफबीट जे प्लेसेस असतात ते कवर केले पाहिजे. आणि आता आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहे ह्या वॉटरफॉलला जास्त करून फक्त 2 ते 3च गाड्या दिसतात इथं, 4 व्हीलर. आणि 2 व्हीलर म्हटलं तर आपल्या 4च 2 व्हीलर आहे तिथं. तर अशा प्लेसेस काही कवर करा की जिथं कोणी जात नाही, तर त्या प्लेसेस तुम्ही कवर करा, मजा येईल तुम्हाला. आणि इकडची जी शेती चहाची मळे बेस्ट आहे. आणि काय वाटतं तुम्हाला, सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्या रे पोरांनो. दिल गार्डन होऊन गेलं एकदम खरंच खतरनाक. म्हणजे चहाचे मळे असे दिसतात, मोठे मोठे डोंगर, वळणावळ्याचे रोड, गाडी चालवायला एक नंबर मजा आली. ए वेदांत काय वाटतं तुला? काय वाटतं? भारी 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 आहे ना. वेदांचा सीन आहे. वेदांतजवळ कॅमेरा नेला ना 2च शब्द बोलतो, भारी आहे, सुंदर आहे, छान आहे. ओके डन. चला आता मॅगी खाऊ, मग पुढे जाऊ आपण. पाणी घेऊन येते. वा, साईडने चहाचा मळा मित्रांनो. फक्त साखर पाहिजे होती, थोडं कपर दूध पाहिजे. आम्ही चाललो आता वॉटरफॉलला. आणि इकडची शेती बघा, चहा काढून झालेली आहे लोकांची. इथे काय एंट्री फी वाटतं? हां तिकीट हाऊ मच? 1 मंथ मेंबर 30 रुपीज. 30 रुपये तिकीट आहे. 150. व्यू पॉइंट का? Where is waterfall? Waterfall? Which view point? Which view point? अच्छा, waterfall view point. So which waterfall is here? Catherine waterfall? Not allowed in area. No. So waterfall, so Catherine waterfall, right? काय बोलताय काही कळत नाही मित्रांनो. कळायलाच वेळ लागतोय आम्हाला पण, आणि त्यांनाही कळत नाही आम्ही काय बोलतोय. वॉटरफॉल नॉट अलाउड आहे. वॉटरफॉलच्या जवळ नाही जायचं. अच्छा बघायचं. ठीक आहे, चला. हा व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो वॉटरफॉलचा. म्हणजे वॉटरफॉल खालून दिसतो आणि समोरनं फक्त वॉटरफॉल बघायचा असतो. तर हे बघा, आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला. शपथ काय खतरनाक आहे. पाणी कुठून पडतंय पण? आवाज तर येतोय पाण्याचा. हे बघ तिकडून रस्ता आहे. इतकं डीप आहे नाही खाली. आणि इथं फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांनी सिक्युरिटीसाठी हे केलेलं आहे, तार कंपाऊंड. हा बघा, जपून चालावं लागतं, पण ठीक आहे, सेफ्टी आहे. आवाज येतोय पाण्याचा, बट दिसत नाही पाणी कुठे. समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो, खतरनाक आहे. इथल्या बायका बघा. आम्ही घुसलो आता चहाच्या शेतामध्ये. वरती आकाशात बघा किती क्लाउडी झालेलं आहे आकाश. आता चहा तोडताय मस्त याच्यामध्ये. तमिळ नाही, नो हिंदी. मोठो. अच्छा, त्यांना कळत नाही. only view point only. ओके, व्ह्यू पॉइंट. वॉटरफॉल वेअर? That we know. अच्छा, दिस साइड. The footpath one. ओके. The near footpath. हाँ. Top and go to turn left. 1 kilometer. 1 किलोमीटर वॉक. ओके. Don't know English? हाँ, नहीं अच्छा है, गुड है. नाइस. अंग ಅದೆಲ್ಲ ಟಿಕೆಟ್ ಇಲ್ಲ. टिकट नो टिकट. ओके ओके. ಇದಕ್ಕೆ 30 रुपीज. हाँ, व्यू पॉइंट. ಇದು ಒಣ್ಣೂ ಇಲ್ಲ. अच्छा. मजा येते रे. त्याच्यात घेते साईडला. ऑनली टॉप. बघा एवढं काढलंय. आता त्या आजींच्या बॅक साईडला जे त्यांनी हे लावलेलं आहे याच्यात टाकायचं. ओके, थँक्यू. प्रोसेसिंगसाठी आधी कट करावं लागतं, त्याच्यानंतर ते मार्केटमध्ये जातं. कोटागिरी जे गाव आहे पुढे येते 7 किलोमीटर अंतरावर, त्याच्या अंडरमध्ये हा वॉटरफॉल जे व्ह्यू पॉईंट आपण आता बघितले हे त्याच्या अंडरमध्ये येतात. हां हां हां. आपल्याकडे वडापाव म्हणतात, इकडे आलूगोंडा म्हणतात. ए आलूगोंडा कोणाला? चहा पण आहे. अच्छा ऐसा ही. हाँ ट्राई. ओके
चला ट्राय करून बघतो मी. इकडे पाव नसतो, फक्त वडा असतो. चहा घेतो इकडची. चहाची पद्धत वेगळी बघितली तुम्ही, दूध वगैरे टाकता आणि वरतून असं चहाची प्लॅन थोडा चेंज केला आम्ही. जे डॉल्फिन नोज व्ह्यू पॉईंट होता त्या ठिकाणी आम्ही चाललो होतो, बट ते 6 वाजता बंद होतं आणि आम्ही पोहोचू तिथं 6पर्यंत, कारण की 1 ते 1.5 तास आम्हाला जाण्यासाठी लागत होता. आणि पोचल्यानंतर परत तिथं चालून वरती जायचं आहे. सो हे काही टायमात बसत नव्हतं आमच्या. मग त्यानंतर आम्ही काही प्लॅन आता असा चेंज केला की आम्हाला घरासाठी चहा न्यायची होती. तर म्हटलं मग एकाला लोकल जे लोक होते तिथं बसलेले त्यांना विचारलं, तर त्यांनी सांगितले की हाय फील्ड टी फॅक्टरी म्हणून एक आहे पुढे. सो मग आता आम्ही ते फॅक्टरीला चाललो आहे. तिथं आउटलेट पण आहे त्यांचा, कॉफी चाय जे काही असेल तिथं बघू आपण काहीतरी. काय भारी रिसॉर्ट्स आहेत. केरीबेरी, चेरीबेरी आणि ही फॅक्टरी समोरची ती. आता हाय फील्ड शॉपिंग सेंटर आलो आहे आम्ही फॅक्टरीला. ही फॅक्टरी आहे आणि ती मगाशी आम्ही वरती होतो ना, ती चेरीबेरी वेगळी आहे, ती त्यांचंच येते आउटलेट हा. आता बघू, मध्ये ट्राय करून बघू काय काय. इथं मसाले दिसतात पूर्ण. मित्रांनो आता आम्ही आहे ना नवीन एक्सपेरिमेंट घेतोय की ट्री फॅक्टरीला आलो होतो. सो तिथं विचारपूस केली. ते म्हटले की तुम्ही व्हिडिओ करताय तर चला म्हणे तुम्हाला मी एक टूर देतो म्हणे चहाची जी फॅक्टरी त्यांची. तर ती टूर पण देतो आणि तिथं तुम्हाला टेस्ट करायला चहा आणि कॉफी पण मिळेल. सो आम्ही मग म्हटलं चला ठीक आहे, म्हटलं 20 मिनटं तर अर्धा तास लागेल तर टूर पण होईल. तर आता ते बोलले की आम्ही तुमच्यासोबत येतो म्हणे. हे दादा येतात समोरचे व्हाईट टी शर्टवाले. तर ते आता आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देतील की टीबद्दल कसं काय असतं काय नाही. तर जरा नवीन आहे, बघतो. चला आता चाललो आहे आपण फॅक्टरीमध्ये. बघू आता नवीन काहीतरी ट्राय करू. में पहला स्टेज है पत्ते को सुखाना. ओके. ये ड्राइंग एरिया है. चाय का पौधे का सीजन नहीं होता. हाँ. हर महीने हमको पत्ता मिलेगा, इसलिए प्रोडक्शन भी डेली बेसिस में होता है. ये ड्राई करने के लिए ठंडा सा हवा को यूज करेंगे. मशीन ऑन किया तो नीचे से ऐसा ठंडा हवा निकलेगा. हाथ रख के देखिए. अरे 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 ठीक है. ऐसा हवा 12 घंटे चलेगा. ये टाइम में हम इसमें से 60% मॉइस्चर को हटाएंगे. Okay. ये प्रोसेस को बोलते हैं वेदरिंग प्रोसेस. और इधर पत्ते का साइज देख लो, पूरा बड़ा बड़ा साइज का पत्ता है. बड़ा साइज का पत्ता मतलब ये ब्लैक टी वाला पत्ता. ठीक है. रोलिंग के बाद इसको सीधा ग्राइंड करके पाउडर बनाएंगे, बाद में पकाएंगे रोस्टिंग. ये सब नीचे होते हैं, नीचे जाएंगे. अरे बापरे काय बाबा. अच्छा इथं रोलिंग होते मग चहा पावडरची आणि त्यालाच पॅरलल हे दुसरं मशीन लगेच ऑन होतं आणि यामध्ये ते पत्ते टाकून मग बारीक त्याची फाईन पावडर निघते. पण ती ना हिरवी असते, ओली असते. पण त्यानंतर ते प्रोसेस होते. तो ग्रेडिंग के लिए यूज करेंगे ये 3 मशीन. पहला उधर से इसको क्लीन करेंगे. क्लीनिंग के बाद इधर डालेंगे. सीव का साइज में फर्क है. ये बड़ा है, ऊपर छोटा होता है. तो मशीन ऐसा वाइब्रेट करेगा. तो वाइब्रेशन में पाउडर अंदर जाएगा. साइड में ऐसा ओपनिंग से कलेक्ट करेंगे. उसका जो पत्ते की साइज तो सबसे मोटा वाला बाहर निकलेगा, उसको क्लीन करके यूज करेंगे. बाकी ऐसा निकल जाएगा. नीट अलग अलग टाइप की है. साइड वाइज उसका डिस्ट्रीब्यूशन होगा. जितना बारीक है उतना. हे बघा मित्रांनो, याची साईज आहे जसं आपलं जे मशीन असतं धान्य किया काढण्याचं, तो टेस्ट तर भी त्या टाईपमध्येच याची प्रोसेस आहे. तर इथं 4 त्यांनी एक आउटलेट लावलेले आहेत. आणि 4 आउटलेटमध्ये वेगवेगळ्या टाईपची चाय निघते, बारीक जाड वगैरे. आता याला स्मेल काही येत नाही, ते पॉलिश वगैरे करतात नंतर पुढे. आप भी सुन लो. चाय पत्ती रेडी हो गया. यही पाउडर को उठा के एक ब्लेंडिंग मशीन में डालेंगे. मसाला पूरा डाल दिया तो मसाला चाय, अदरक डाल दिया तो अदरक चाय, इलायची, चॉकलेट दे दी, कोको पाउडर. उसके लिए ब्लेंडिंग मशीन है, वो पीछे दिख रहा है ना, वो है ब्लेंडिंग. ये सब प्रोसेस जो होता है ये पूरा. आता आहे ना आपल्याला ते घेऊन चालले निलगिरी तेल कसं निघतं. कारण की आता आपण जे निलगिरी जे जंगल होतं त्यातनं बाईक राईड करत आलो, बट त्याचं तेल कसं निघतं ती प्रोसेस बघायची. आता चला.
बघा मित्रांनो, आपल्या शेतामध्ये कुठेतरी बांधावर नाही तर रॅन्डम कुठेतरी असं निलगिरीचं झाड असतं, बट त्याचा काही फायदा करत नाही आपण. पण इकडचे लोक बघा त्याचा कसा फायदा करतात. त्यांची फॅक्टरी आहे, हे बॉयलर आहेत वाटतं त्यांचे, सांगतील आता ते आपल्याला इन्फॉर्मेशन. नीलगिरी तेलाची ये ऑयल निकलता है ऐसा सूखे पत्ते से. पत्ते से सीधा ये बॉइलिंग चेम्बर में डालकर बॉईल करेंगे. रेशियो ऐसा है 300 किलो ऑफ लीव्स 200 लीटर्स वाटर मिक्स करेंगे. ढक्कन टाइटली बंद करके पूरा मिट्टी से सील करेंगे. ओके. और फर्नेस तो नीचे है, उसमें लकड़ी या फिर यूज अप लीव्स को फ्यूल जैसे यूज करके बर्न करेंगे. बॉइलिंग टाइम 8 आवर्स. बॉइलिंग में इसमें से स्टीम निकलता है. स्टीम ये बस ये पाइप से ट्रैवल करेगा दूसरा चेम्बर में, उसको कूलिंग चेम्बर बोलते हैं. तो इसमें स्पाइरल पाइप पानी में डूबा होगा तो गर्म स्टीम उसके अंदर ट्रैवल होता है, कूल होता है. कूलिंग में वेपर वापस लिक्विड में बदलता है, कंडेंसेशन बोलते हैं. तो आपको तेल और पानी एक साथ मिलेगा ऐसा. अच्छा, ठीक है, देख लो फ्लोट करेगा, इसको स्कूप करके ले सकते हैं. हे बघा वरती मित्रांनो हे तेल आहे आणि खाली पाणी. हेडेक कफ कोल्ड के लिए ये काम आएगा. इसको ऐसे लगा लो, नहीं तो इसका स्टीम ले लो गर्म पानी में डालकर. मैंने बोला विक्स अमृतांजन जैसा बाम्स का बेस मटेरियल ये होता है, उसमें आपको ऑयल के साथ पेट्रोलियम जेली मिक्स करके आएगा. बस वो डाइल्यूटेड है, ये असली ऑयल एक्सपायर भी नहीं होता. ये रूम में आप डिफ्यूज या मॉप कर लो, फ्रेग्रेंस मिलेगा, मच्छर वगैरह का हटाएगा. मेहंदी में भी यूज करते, टोन डार्क होता है. हम अभी कल से इधर आए ना ओटी में, तो रास्ते में नीलगिरी का ही पूरा स्मेल आ रहा था. इधर यही फेमस है, चॉकलेट चाय. हम बोले थे किसी ने मेहंदी लगाया हुआ, बट बाद में पता चला की हे नीलगिरी. आता आपल्याला ते घेऊन आलेले चॉकलेट युनिटच्या इथं. तर आता इथं चॉकलेट वगैरे आपल्याला काय प्रोसेस आहे बघायला मिळेल, टेस्ट पण करायला मिळेल. चला, चॉकलेट नेहमी सगळेजण खातात, पण आता आम्ही ज्या फॅक्टरीत आलेलो तिथे काय चॉकलेट तयार केले जाते आणि वेगवेगळे फ्लेवर आहेत. बघू आपण रॉ चॉकलेट आपण बघा, तुम्ही बघू शकता समोर. होममेड चॉकलेट में मेनली हम बनाते हैं 4 टाइप का फ्लेवर. ओके. आपको डार्क चॉकलेट पता है ना? डार्क के अलावा मिल्क, मैंगो और व्हाइट कलर चॉकलेट है वैनिला चॉकलेट. वेनिला. डार्क मिल्क में कोका होगा, डार्क में 70%, मिल्क में 50%. उसके साथ डालेंगे मिल्क पाउडर, बटर, जैगरी जैसे इंग्रेडिएंट्स. मैंगो में मैंगो का असली पल्प यूज करेंगे. पल्प के साथ कंडेंस मिल्क, आइसिंग, शुगर, बटर, मिल्क पाउडर डालेंगे. वैनिला भी इतना फर्क नहीं, मैंगो पल्प के बदले में वैनिला पाउडर रहेगा. मेथड यूज इज कॉल्ड डबल बॉइलिंग. देख लो 4 चेम्बर्स में 4 फ्लेवर्स का इंग्रेडिएंट्स डालेंगे. नीचे से पानी बॉईल करेंगे, देख लो स्टीम आएगा. ये स्टीम को यूज करके चॉकलेट को कुक करेंगे, सिरप जैसा हो जाएगा. सिरप होने के बाद ट्रेस में डालकर मोल्ड कर देंगे, हो गया चॉकलेट. ठीक है. सूरज म्हणतो जास्त नका देऊ म्हणे, जेवण नाही जाणार म्हणे आम्हाला. नाही अरे आज जेवण केले, आता आज जेवण केले. आलू गोंडा खाल्ले ना. आलू गोंडा खाल्ला आम्ही फेमस. आम्ही पहिले सुरुवातीला घेतो डार्क ना. ओके, व्हॅनिला घेतो. हे व्हॅनिला ना. मस्त आहे. तुला काय वाटलं? एकदम मस्त. व्हॅनिला काय? छान, डार्क चॉकलेट छान लागते. व्हॅनिला छान आहे. मँगो पण मस्त आहे. व्हॅनिला सगळे फ्लेवर नाही भेटले. अशा प्रकारे हा सूरज हा बघा नाही घेऊन जाण्याच्या लायकीचा आहे बरं का मित्रांनो. कुठे नाही त्यांच्या लायकीचा. ओके ओके, चले चाय टेस्ट करेंगे नीचे. चला. परत आता आम्ही ज्या ठिकाणी इथून निघालो होतो तिथं आलेलो आहे चाय टेस्ट करण्यासाठी. आणि त्यांचा इथं आउटलेट आहे पूर्ण, तुम्ही बघू शकता. बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या इथं विक्रीसाठी. आता ते आपल्याला सांगणारच हळूहळू. बडीशॉप आहे, इलायची आहे, लवंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हे बघा चॉकलेट, आता आपण जे टेस्ट केलं मँगो वगैरे, व्हॅनिला, डार्क चॉकलेट, तर हे पण आपण 200 रुपये, जास्त काही नाही आहे. 200 रुपयाला आपली जी अमूलची चॉकलेट असते तिच्यामध्ये एवढीशी छोटीशी अमूलची चॉकलेट 200ला येते. यामध्ये बघा किती सारे पीसेस आहेत. मित्रांनो ही त्यांची कॉफी पण आहे. याचा स्मेल अरे कडक खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप भयंकर आहे. रोस्ट केलेली आहे आणि त्याची पावडर पण ठेवलेली आहे. आपण एक एक पावडर घेऊन जाऊ. आता पहिले चाय टेस्ट करू आपण त्यांची. पहला जो मसाला चाहिए ये टेस्ट कर लो, ग्लास हाथ में रखने का, बाकी भी है. अच्छा समजलं सूर्य, सगळ्यांना भेटणार. अरे बासुंदी खतरनाक.
कशी वाटते एकदम कमी चाय वरतून पी नाही क्वांटिटी इज टू मच अँड टेस्ट इज ऑल्सो सो मच गुड. नेक्स्ट दूसरा चॉकलेट टी. चॉकलेट टी. अरे अशी गळ्यात लागते ती फील होतंय. सर इधर देना पहले है ना पूरा मत दे. तुला कशी वाटली सांग ना. एकदम छान आहे. चॉकलेट टी आपली फेवरेट. बेस्ट. फर्स्ट वन वाज मसाला जिंजर टी. जिंजर. आता जिंजर ट्राय करू. इधर असा गळ्यात फील होतंय जिंजरचा. जिंजर टी मस्त. शुभम कशी आहे? चांगली आहे एकदम. खरंच असं गाड्याला घासा वगैरे जर बसला ना एक जिंजर टी आहे एकदम सगळं ओके. खरंय एकदम मस्त आहे चहा. मी ऑफिसमध्ये असताना अमेरिकन आसाम ब्लॅक आणि जिंजर टी घेतो. अमेरिका टुरिस्ट असतात. लेमन टी नहीं है. लेमन टी के लिए ये सही रहेगा. मैंने जो दिखाया था ना ब्लैक टी वाला ऑर्थोडॉक्स टी ऑरेंज पिको. इसमें आपको मैंने पहले बताया ब्लैक आइस लेमन मिंट कुछ भी बनाओ टेस्ट गुड. मित्रांनो तुम्ही कुनूरमध्ये किंवा उटीमध्ये येत असणार तर हाय फील्डला नक्की व्हिजिट द्या. खूप छान आहे. इतर ठिकाणी सगळे लोक जात आहेत पण तुम्ही असं युनिक ठिकाणी आला ना तुम्हाला मजा येईल. आणि यार आई लोकांना तर हे नक्की आवडेल कारण की त्यांच्यासाठी सकाळची सुरुवात आहे. चाय चांगली झाली तर दिवस पण चांगला जातो नाही का. तर कॉफी पण घ्या. कॉफी लवर जसं मी कॉफी खूप पित राहतो ऑफिसमध्ये तर आता परत आपण एक कॉफी घेऊन जाऊ सगळ्यांसाठी आणि मम्मीसाठी चाय. थँक्यू. ओके सर ठीक आहे. पोराने बघितलं मित्रांनो केवढी शॉपिंग केली. 2-3 बॅगावरून अजून परत एक मध्ये बॅग आहे सूरजकडे. आणि बाहेरचा सीन बघा तुम्ही. सनसेट बघा. खतरनाक झालाय खतरनाक. हे असं अपेक्षित असतं इथं आल्यानंतर आणि ते मिळालं आहे आम्हाला. काय सुंदर आहे. पण तुम्ही नक्की या प्रॉपर्टीला इथं या ठिकाणी फॅक्टरीला व्हिजिट द्या. खूप छान आहे आणि लोक खूप हेल्पफुल आहेत तिथले. सूरज असा व्यक्ती आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. सूरज आमच्या ट्रिपमध्ये राहिला नाही ना तर मजा येतच नाही. सगळे असे दुःखासारखे बसले राहतात सुट्टक पडल्यासारखे. तर सूरज राहिला ना तर वेगळीच मजा असते. तर तुम्ही बघितलं असणार तुमच्या सपोर्टमुळे आम्ही अजून चांगल्या ट्रिप करू शकतो. आता तुम्ही नक्की बघत राहा आज व्हिडिओ. आम्ही महाराष्ट्रात इंडियात फिरतोय. नेक्स्ट ट्रिप आमची आउट ऑफ इंडिया. वा तोंडात साखर. आमच्या मयूर दादाला सपोर्ट करा. चांगला जेन्युइन मुलगा आहे. कंटिन्युटी पण खूप आहे. खूप दिवसापासून करतोय. आता व्हिडिओ टाकतोय म्हणून नाही बोलतोय खरंच जेन्युइन आहे. तुम्ही एकदा पेज चेक करा त्याचं इंस्टाग्राम हँडल पंतास्ता नावाचं. देन युट्यूबवर तिथं व्हिडिओ असणारच आहे त्यामुळे तुम्ही तिथे बघणारच. तुमच्यासारखे Just मित्र scroll and राहिले check. ना तुमच्यासारखे मित्र राहिले तर हे करायला काही वाटत नाही का. एकट्याकडनं नाही होते. तुम्ही राहिलं तरच होतंय. नंतर भरपूर सपोर्ट भेटेल तुला. हा मिळेल यार. मित्रांनो खाली आहे ना गोल क्लब आहे. खाली दिसणार नाही तुम्हाला. आम्हाला इथून दिसतंय खाली मस्त छान गार्डन आहे आणि हा एक इकडनं व्ह्यू जातोय. पोरांची मस्ती चालू आहे शांत बसतो. आणि कुठे बसलोय आम्ही. पोरं शांत. एवढा भारी सनसेट कुठं बघायला भेटेल. कुठंच नाही. आणि अशा ठिकाणी येऊन पोहोचलो ना तिथं कोणाची वर्दळ नाही काही नाही. शांत शॉपिंग केली. शांत चहाचे मळे. बस तिथून चहाचे मळे. एंड झालेला आमचा आजचा दिवस आणि खूप काही फिरलो आम्ही. मजा आली. आणि काय वाटलं तुम्हाला रस्त्यांचा एक कसं वाटलं अनुभव? सुंदर रस्ते ए सुरजा बोल. एकदम मस्त आहे. एवढा भारी होता रस्ता. आता बोल. असं निलगिरीचे जंगल पण छान होतं. समोरचा सनसेट बघा मित्रांनो. खूप आलू बोंडा लय मस्त. आलू बोंडा. आपल्याकडचा पावडा बोंडा. आलू बोंडा खाल्ला आम्ही. पाव विदाऊट पाव. हा इकडे पाव नाही देत. आणि चाय किती पिली आपण? चाय भरपूर पेली. आणि टी फॅक्टरी मध्ये मेन म्हणजे आपण चाय कशी बनवते बघितली आणि चाय पण टेस्ट केली. हा आणि निलगिरी तेल. ही निलगिरीची बाग आहे पूर्ण शेती आहे.
आणि आम्ही तिथंच बसलेलो आहे. चव दाखवायला 3-4 प्रकारचे चहा पण घेतले. आणि आम्ही घरच्यांसाठी पण शॉपिंग केलेली. काही ऑफिसचे लोक आहेत आमचे, बघत असणार तुम्ही, त्यांच्यासाठी पण काहीतरी वस्तू घेतलेल्या आहेत आम्ही. आल्यानंतर दाखवू आम्ही. आणि मजा आली. आजचा दिवस खूप सुंदर गेला. आता उद्याचा काय प्लॅन आहे ते मी उद्या सांगेल तुम्हाला. चला मित्रांनो, आता आम्ही इथून निघतो, हॉटेलला जातो आणि रात्री छोटंसं आमचा प्लॅन आहे की मार्केट वगैरे फिरायचा. वाटलं तर मी ते तुम्हाला ते दाखवेल. हां, बॉन फायर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिलेली आहे हॉटेलवाल्याने. त्यांना सांगितलं की आम्ही यूट्यूबला वगैरे टाकतो असं तसं व्हिडिओ वगैरे. तर ते बोलले की आम्ही तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून बॉन फायर वगैरे देऊ म्हणे रात्री. तर ते करू. त्यानंतर वाटलं तर आम्ही लोकल मार्केट आहे उटीचं ते फिरू. बाकी काहीच नव्हतं. तुम्ही सर्व आपले जे पण व्लॉग येतात ते कंटिन्यू बघत राहा आणि मजा येते मित्रांनो. चला भेटूया आता उद्या.